लागतो. सो तो 1.5 किलो तांदूळ होता. सो तो पण वॉश करून ठेवला होता चांगला स्वच्छ पाण्याने. सो आपण आता थोड्या वेळानंतर तो ॲड करणार आहोत. इथे ते चेक करतायत की खाली लागलं तर नाही आहे ना. त्यांना सगळं काही त्यांच्या स्वतःहून करायचं होतं. मीनवाईल माझे दीर रणजित भाऊ पण होते बाजूला. ते पण सगळं बघत होते, कारण की मला सोयरामुळे फार तिथे जाता येत नव्हतं आणि चुलीच्या जाळामुळे खूप धूर येत होता. सो मी लांब होते. आई होत्या तिथे, माझे दीर होते, सुमित देखील होते आणि हे सगळं अंडर गायडन्स सुरू होतं. सो असं करत आम्ही फायनली तांदूळ ॲड केलं ह्याच्यामध्ये. तुम्ही देखील तुमच्या गावी जर माय चॉईस नावाचा तांदूळ मिळत असेल तर नक्की तुम्ही त्याची बिर्याणी ट्राय करून बघा की किती छान होते. आणि जर तुम्ही ह्याच्या आधी कधी खाल्लं असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. छान तांदूळ वाफवल्यानंतर थोडंसं आपण गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलं सो दॅट की टेस्ट चांगली येईल. आणि स्वादानुसार मीठ ॲड केलं अजून. आणि काही वेळानंतर बघा की वाफेवरती छान भात शिजत आला होता. 80% शिजला होता. अजून एक 20% बाकी होता. सो म्हणून आम्ही चेक करत होतो मध्ये मध्ये की खाली लागत तर नाही आहे ना. आणि एक लास्ट टच आर्यनचा, खूप सारी कोथिंबीर, खूप सारा पुदिना त्याने टाकला. रणजित भाऊजी सगळं काही लास्ट टच देत होते. सो खरंच सगळ्यांनी खूप एफर्ट्स घेतले ही बिर्याणी बनवण्यासाठी. सो खरंच खूप छान पार्टी होती आणि खूप छान देखील झाली होती. फायनली अशी आमची बिर्याणी दिसत होती. खरंच बिलीव्ह मी, खूप छान आणि खूप यम्मी होती बिर्याणी. खूप शॉर्ट नोटीसला हे सगळी प्लॅनिंग झाली, तयारी झाली आणि बिर्याणी झाली. त्यानंतर आमच्याच इथे जागा होती, तिथे सगळी लहान मुलं त्यांच्या त्यांच्या घरून त्यांचे त्यांचे प्लेट्स घेऊन आले होते. खाण्यासाठी बॉटल्स घेऊन आले होते. सो मी त्यांना वाढत होते इथे चिकन बिर्याणी. सगळ्यांचं काही काही प्रेफरन्सेस होते की मला एवढंच हवं, मला तेवढंच हवं, किंवा मी पुन्हा गरम घेईन. सो सगळ्यांना वाढताना खरंच खूप मजा आली आणि सगळ्यांना खूप आवडला. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. अशी पार्टी गावीच खूप मजा येते आणि माझी खूप इच्छा होती की चुलीवरची पार्टी गावी गेल्यानंतर नक्की करायची. कारण की जेव्हा जेव्हा आम्ही गावी जातो तेव्हा तेव्हा नक्की एक तरी चुलीवरची पार्टी म्हणजेच जेवण आम्ही करतोच. तर यावेळेस ह्या लहान मुलांच्या निमित्ताने झाली आणि यावेळेस सगळंच काही स्पेशल होतं की माझी सोयरा पण फर्स्ट टाईम होती. सो खरंच ही खूप पार्टी खूप स्पेशल झाली. या सगळ्यांना खरंच खूप थँक्यू. आणि एवढे सगळे एफर्ट्स, एवढी सगळी मेहनत केल्याबद्दल. जेवल्यानंतर आम्हाला छोटंसं सोयराचं सेलिब्रेशनसुद्धा करायचं होतं की आम्ही तिचे